नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत आपण मित्रांनो राजकारण्यांच्या तोंडातून खासदार असेल, आमदार असेल, कोणी मंत्री असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं विधान केलं आणि ते चुकीचं पद्धतीचं विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेची माफी मागितलेलं आपण बघतोय आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा चुकीचा अर्थ केला, चुकीचं वाक्य पसरलं गेलं, चुकीचं व्हायरल गेलं अशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलं. पण मित्रांनो, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाला सोबून अशा पदावर असलेल्या या भारताचे आपले सरन्यायाधीश सूर्यकांता यांनी एक सुशिक्षित तरुणाबद्दल जे बेजबाबदार वक्तव्य केलं मित्रांनो, आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा आता स्पष्टीकरण केले की माझ्या या अर्थाचा माझ्या गैर अर्थ केला, त्याचा विपर्यास केला, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आणि मित्रांनो, ते आपल्या देशातील तरुणांना काय म्हणाले त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या या देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांता यांनी आपल्या या देशातील जे सुशिक्षित बेकार आहे नवतरुण आहेत त्यांना एक झुरळाची उपमा दिली आणि हे झुरळ कुठल्याही न्यायव्यवस्थेवर हल्ला करतात किंवा RTI जनता पार्टी अवघ्या 5 दिवसामध्ये एवढे फॉलोअर्स वाढले मित्रांनो की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला सुद्धा त्यांनी मागं पाडले आणि 9 तरुणांच्या हृदयामध्ये अभिजित दिपके बसले. मित्रांनो आपण बघत असेल नेपाळमध्ये सुद्धा एक मीडियावर बंदी आली होती आणि मीडियावर बंदी सोशल मीडियावर बंदी आल्यानंतर त्या ठिकाणी एक झेंजीचं आंदोलन पुकारलं मित्रांनो. आणि मार्चमध्ये हे आंदोलन झाल्यानंतर 26-27 एप्रिलपासून नवीन सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं मित्रांनो आणि त्याचं नेतृत्वसुद्धा एक 9 तरुणांनी केलं होतं मित्रांनो. तशीच परिस्थिती आपल्याकडे होते काय म्हणून आपल्या या अभिजित दिपके यांनी जे अकाउंट चालू केलं होतं त्यावर लगेच बंदी आणण्यात आली. कारण मित्रांनो, काही दिवसामध्ये करोडोचे फॉलोअर्स, लाखोचे फॉलोअर्स त्या ठिकाणी झाले आणि सरकारने त्या अकाउंटवर बॅन केलं मित्रांनो. तरी पण अभिजित दिपके यांनी नवीन अकाउंट चालू करून त्याचे काही घंट्यामध्ये कितीतरी फॉलोअर्स मित्रांनो झालेले मित्रांनो. ज्याप्रमाणे नेपाळमध्ये भ्रष्टाचार वाढला होता तेव्हाच 9 तरुण रस्त्यावर आले मित्रांनो आणि त्या देखील सरकार त्यांनी ओळखून टाकलं. तर तशीच परिस्थिती आपल्याकडे होत असताना दिसते. त्यामुळे सरकार घाबरलंय आणि या ठिकाणी जे अभिजित दिपके यांनी ती कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती त्या अकाउंटला बॅन केली. पुढील माहिती ऐकूया वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून. नेपाळमध्ये सरकार हादरलं. सोशल मीडियावर बंदी, जेनझीचं आंदोलन. नेपाळमधील असंतोष का वाढला? जेनझीचं हे आंदोलन आहे आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळमध्ये. नेपाळ सरकारनं 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि नेपाळमध्ये जेनझी पिढी रस्त्यावर निदर्शनासाठी उतरली. मुळात नेपाळ सरकारने यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, अल्फाबेट अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नेपाळच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं नोंदणी न केल्यानं सरकारनं कठोर पावलं उचलत या ॲप्सवर बंदी घातली. सोशल मीडियावर सक्रिय असणारी जेनझी या बंदीच्या विरोधात आक्रमक झाली आणि नेपाळच्या संसदेत घुसून सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात आली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मग अश्रुधुराचा आणि गोळीबाराचा वापर केला. त्यात 20हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. मात्र नेपाळमधील आंदोलनामागे केवळ सोशल मीडियावरील बंदी हेच कारण नाही असंही समोर येत आहे. 26 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर केवळ चीनी प्लॅटफॉर्म्सना परवानगी दिल्यानं नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्यावर चीन दार्जिने असल्याचा आरोप केला जातोय. इतर अनेक प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं आणि संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या विरोधातही आंदोलक आक्रमक झाले. ॲप बंदीवरील निर्णयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हटलं जातं. दरम्यान सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालणारा नेपाळ हा काही एकमेव देश नाही. नेपाळसारखीच परिस्थिती आपल्याकडे ओढू नये म्हणून या सरकारनं अभिजित दिपके यांनी ते चालू केलेलं अकाउंट बॅन केलं आणि त्यावर बंदी आणलेली आहे मित्रांनो. नेपाळमध्ये सुद्धा
महागाईचा भस्मासूर त्या ठिकाणी उठला, तशीच परिस्थितीसुद्धा आपल्याकडे आहे. तरुण जागा होऊ नये आणि नेपाळसारखी परिस्थिती आपल्याकडे उद्भवू नये, त्यामुळं सरकारनं या अण्णा तरुणांनी निर्माण केलेलं हे जे काही कॉकरोच जनता पार्टी हे अकाउंट बॅन केलेलं आहे. मित्रांनो, ऐकूया पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. जनता पार्टीनं सोशल मीडियावर फॉलोअर्सचं रेकॉर्ड मोडलंय. सीजेपीचे इंस्टाग्रामवर 18.7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झालेत. कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटरवरील अधिकृत अकाउंट आता भारतात बंद असल्याची माहिती आहे. तर तरुण आज ना उद्या रस्त्यावर उतरतील याची सरकारला भीती वाटते, अशी टीका यावरून वडेट्टीवारांनी केली आहे. कॉकरोच जनता पार्टीची तरुणांमध्ये क्रेज पाहायला मिळतेय. या पार्टीनं सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घातलाय. भाजप आणि काँग्रेस सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षांपेक्षाही सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स अधिक आहेत. व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी जेनझींचं कॉकरोच जनता पार्टी हे प्लॅटफॉर्म बनलंय. दरम्यान एका आठवड्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अर्थात एक्स अकाउंट भारतामध्ये बंद झालंय. भाजपचे एक्सवरती फॉलोअर्स आहेत 23 मिलियन, काँग्रेसचे 11.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कॉकरोच जनता पार्टीचे 6 दिवसातच 1,65,000 फॉलोअर्स झाले होते. कॉकरोच जनता पार्टीचे अकाउंट बंद झाल्यानंतर अभिजित दिपकेनं कॉकरोच इज बॅक या नावानं नवं एक्स अकाउंट सुरू केलं. त्या अकाउंटचेही एका तासात 60,600 इतके फॉलोअर्स झालेत. तरुणांनी असं काही कोणाला टार्गेट करून घेणार, त्यांनी सिस्टमच्या विरुद्ध जे काही आहेत सिस्टमच्या विरुद्ध त्यांनी त्यांचं तरुणांचा या माध्यमातून मत व्यक्त होत आहे. अशा त्यांचं एक हँडल बॅन केलं जातं किंवा त्याला थांबवलं जातं. याचा अर्थ असा आहे की सरकारच्या मनामध्ये भीती आहे. तरुण रस्त्यावर उतरला तर आमची काय गती होईल, आणि ते होणारच आहे, आज नाही उद्या होणार आहे. पण त्यामुळं ह्या तरुणाचा आवाज. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, गगन भरारी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल व लगेच इंटिमेशन मिळेल. धन्यवाद.